काही दिवसांपासून विमानसेवा विस्कळीत झाली असून इंडिगोच्या गेल्या महिनाभरापासून 14,000 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द झाल्या आहेत। इंडिगो एअरलाइन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून इतर विमान कंपन्यांनी या समस्येचा आणि लोकांच्या मजबुरीचा फायदा करून घेत आपल्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे। ज्या पैशात तुम्ही लंडनला जाऊ शकता इतके फ्लाईटचे दर सध्या करण्यात आलेत आणि आता हेच बघा, फक्त मुंबई पुण्याच्या फ्लाईटचे तिकीट रेट हे तब्बल 1 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेत, तर नागपूर आणि मुंबईचं तिकीट हे 30,000हून अधिक आकारलं जात आहे। विमानसेवा विस्कळीत झाल्याची सर्वाधिक झळ ही पुणे विमानतळावर बसली आहे। शिवाय दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची यांचा देखील यामध्ये समावेश आहे। दुसरीकडे फ्लाईट्स कॅन्सल झाल्या याची कोणतीही पूर्वकल्पना प्रवाशांना नसल्यामुळे प्रवाशांचा अक्षरशः गोंधळ उडाला होता आणि प्रवाशांनी संताप सुद्धा यावर व्यक्त केलाय। 5 तारखेला रात्री 12 पर्यंत सगळ्या फ्लाईट रद्द झाल्याने काही प्रवाशांना रात्रभर विमानतळावरच थांबावं लागलं। भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन्स मधील गोंधळाचं मुख्य कारण म्हणजे नवीन फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन हे असून या नियमांमुळे कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे आणि यामध्ये प्रवाशांचे मात्र आतोनात हाल होऊ लागले।